आज आपण बनवतोय डाळ घालून शुपालकची भाजी। या भाजीला तुम्ही शेपू सुद्धा म्हणू शकता। शेंगदाणे लावून ही भाजी आपण बनवतोय। अगदी स्वादिष्ट चविष्ट ही भाजी तयार होते। नमस्कार, मंजुषास किचन मध्ये तुमचे स्वागत। तर लगेच मंजुषास किचन मध्ये रेसिपीला सुरुवात करूया। तर त्या अगोदर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। तर लेट्स गो। आज आपण नेहमीच्या जेवणात बनवतो ती डाळ घालून शुपालकची भाजी बनवतोय। मस्त अशी ताजी ताजी ही भाजी आणलेली आहे। मी एक जुडी आणली होती मोठी, तर तिला व्यवस्थित अशी निवडून घेतलेली आहे। पान आणि पान अगदी स्वच्छ आणि कापून घेतलेली आहे। तर आता आपण हिला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेऊ आणि भाजी करायला तयार करून घेऊ। 2 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली। आता एका कुकरमध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी टाकायचं आहे। तर 2 ग्लास पाणी टाकल्यानंतर पाण्याला व्यवस्थित अशी उकळी येऊ द्यायची। आणि ही आहे तुरीची डाळ। ही तुरीची डाळ मी अर्धी वाटी घेतलेली आहे, कारण आज आपण डाळ घालून भाजी बनवतोय। हिला सुद्धा स्वच्छ निवडून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची। नंतर उकळलेल्या पाण्यामध्ये आपण हिला टाकून देऊ, म्हणजे ती शिजेल छान अशी। तर इतकी स्वादिष्ट लागते ही भाजी, तुम्ही सुद्धा नक्कीच बनवून बघा। अगदी सोप्या पद्धतीत आपण बनवतोय। तर इथे थोडंसं तेल टाकलेलं आहे मी आणि हे बघा छान अशी उकळी येत आहे। तर कुकर आता आपल्याला लावण्या अगोदर ही जी आपण जी भाजी तयार करून घेतलेली आहे, निवडून वगैरे स्वच्छ धुवून शुपालक, तिला शेपू सुद्धा म्हणू शकता तुम्ही। तर तिला त्याच्यामध्ये आता कुकरमध्ये आपल्याला टाकून द्यायची आहे, कारण ही तर मऊसूद असते, लगेच होऊन जाते। म्हणून आपल्याला अगदी पाण्याच्या उकळीमध्ये साधी आपल्याला डाळ टाकायची आहे आणि मग नंतर आपण ही भाजी टाकून द्यायची आणि आता आपल्याला कुकर लावून घ्यायचा आहे। कुकरच्या अशा मस्त अशा 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या किंवा मंद आचेवरती 10 मिनिट कुकर होऊ द्यायचं किंवा 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या। तर चला आता आपण मसाला तयार करून घेऊ। अगदी साधा सिंपल मसाला आहे। तर हाफ वाटी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे, आधी ताव्यावर भाजून घेतले त्या शेंगदाण्यांना। तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही हाफ वाटी शेंगदाणे आपण टाकून देऊ। नंतर आता आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे, तुमच्या आवडीनुसार घ्या, तुम्ही तिखट ज्याप्रमाणे खाता फिकं त्याप्रमाणे। तरी मी इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। 4-5 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि धना पावडर घ्यायची आहे आपल्याला 1 चमचा। तर आता हा तर आपला अगदी साधा सिंपल असा हा मसाला तयार झालेला आहे आणि आपण पाणी टाकून असा बारीक असा मिक्सरमध्ये तुम्ही बघू शकता असं वाटून घेतलेला आहे। तर आपला मसाला तर आता तयार झालेला आहे। आता एका कढईमध्ये आपल्याला 2 पड्या तेल टाकायचं आहे। तर शेंगदाण्याची भाजी आपण बनवतो तेव्हा अगदी जास्त तेल लागत नाही, तर 2च पड्या तेल घेतलेलं आहे मी इथे। तर आता आपण टाकून घेऊ जिरं आणि मोहरी। तर जिरं मोहरी छान फुलू द्यायचं, मस्त असं छान तडतडते ते। आणि नंतर आता आपल्याला इथे जो आपण शेंगदाण्याचा जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो टाकून द्यायचा आहे। तर एका प्लेटमध्येच मी काढून घेतलेला होता त्याला मिक्सरच्या भांड्यामधून। तर तो आता आपल्याला छान असा मसाल्यामध्ये तळून घ्यायचा आहे, अगदी करपवून घ्यायचा व्यवस्थित। आणि थोडंसं असं पाणी टाकायचं, मसाल्याला जे भांड्याला लागलेलं असतं आपला मसाला तो सुद्धा निघून जातो। तर आता मिक्स करायचा मसाला आणि त्याला छान व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे। जेवढा आपण मसाला तळू व्यवस्थित तेवढे भाजी खूप स्वादिष्ट अशी तयार होते। 1-2 मिनिटच मी इथे झाकण ठेवलेलं होतं मसाल्यावरती। तर हे बघा छान असं तेल सुटलेलं आहे, अगदी कमी तेल टाकलेलं आहे आपण भाजीमध्ये। तरीही आपण जर मसाला असा सतत हलवत राहिले तर छान असं त्याला तेलही सुटते आणि छान भाजीला स्वाद येतो। तर ह्या प्रकारे आपण असा मसाला तयार करून घेतलेला आहे। आता आपण याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ। तर मीठ टाकल्यानंतर आपल्याला भाजीला रंग येईल अशी हळद टाकायची आहे आणि हळद आणि मीठ सुद्धा आता आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे। तुम्ही हळद आणि मीठ नंतर सुद्धा टाकू शकता, पण काही हरकत नाही। ह्या वेळेला जर टाकलं तर अधिक छान असं रुचकर लागते ती भाजी। तर आता आपल्या इथे 2 शिट्ट्या तर झालेल्या आहे कुकरच्या। तर बघून घ्यायचं वाफेला वरती आधी कुकरची शिट्टी। तर आता मिक्स करायचं। हे बघा अगदी छान अशी आपली डाळ सुद्धा झालेली आहे आणि
मस्त असा मसाला सुद्धा तयार झालेला आहे। तर आता मी थोडा वेळच अगदी झाकण ठेवून दिलं होतं। हे बघा, तुम्ही बघू शकता छान असा रंग सुद्धा आलेला आहे मसाल्याला, अगदी तयार झालेला आहे आपला मसाला। तुम्ही एक आयडिया सांगते, म्हणजे खूप छान लागते म्हणून। तर आता हे जो मसाला आहे ना, याच्यात जर तुम्ही एका वाटीमध्ये काढून ठेवलं तर पोळी सोबत खायला इतका छान लागतो ना। तर आता आपण इथे जो आपण भाजी तयार करून घेतलेली आहे कुकरमध्ये ती टाकून दिलेली आहे। तर ही बघा, तुम्हाला आता पाणी केवढं टाकायचं आहे भाजीमध्ये ते तुम्ही अंदाजानुसार टाका। तुम्हाला घट्ट पाहिजे असेल किंवा पातळ पाहिजे असेल भाजी, तर आता अगदी थोडंसंच मी इथे पाणी टाकलेलं आहे। घट्टसर सुद्धा छान लागते ही भाजी, आणि ही भाजी तर अगदी तुम्ही पोळी सोबत आणि भाकरी सोबत तेवढी अप्रतिम लागते ना। मस्त असा बेत तयार होतो शुपालकची भाजी आणि भाकरी। वा, एवढं छान जेवण होते ना। मस्त असा भाजीला गतका येतोय, छान असा सुगंध येत आहे आणि रंगही छान आलेला आहे भाजीला। तर आपली भाजी ही तयार झालेली आहे। ह्या भाजीसोबत तुम्ही भाकरी, पोळी, मस्त असा एका साईडला मुळा, कांदा, लोणचं, पापड, वा, एवढं छान जेवण होते ना खरंच। तर तुम्ही सुद्धा खरंच नक्कीच एकदा ही भाजी बनवून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल। आणि मग आपण एका नवीन रेसिपी सोबत लवकरच। तर तोपर्यंत बाय।